विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वीचे सगळे पेपर तुम्हाला सोपे गेलेत आणि मला माहिती आहे एक जबरदस्त तुमचा रिझल्ट लागणार आहे. लागणारच आहे ना? होय. अगदी म्हणूया आपण ना 95% 96% 97% कुठं जाणार नाही. तुमचा स्कोर चांगला होणारच आहे. मग आता काय शोधतोय आपण? IIT JEE साठी बेस्ट क्लासेस. होय. मग मी तुम्हाला सांगतो आता परिस्थिती बदलली बरं का रे बाळांनो. पहिला कसं असायचं माहितीये का? जर आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली कोटाशिवाय ऑप्शन नव्हता. मग कोटामध्ये गेलं की ॲलन, रेझोनन्स तुम्हाला सांगतो ही 2 नावं तर माझ्या डोक्यात आलीत. पण मोशन हे पण नाव आहे. एन-व्ही सर खूप फेमस आहेत मुलांच्या मध्ये. मी असं ऐकलंय कोटा फॅक्टरीमध्ये जे मेन कॅरेक्टर होतं शिक्षकांचं त्याचं नाव मला आठवत नाही. भैय्या कुठले तरी भैय्या, भैय्या, भैय्या असं त्याचं काय नाव होतं? जीतू भैय्या. माझ्या समोर बसलेल्या मुलाला पटकन आठवलं बरं का. म्हणजे बघा ना आपण अभ्यासाच्या गोष्टी विसरतो, पण जितू भैय्या लगेच आठवतंय. शाब्बास. पण मेन पॉइंट काय? जितू भैय्याचं कॅरेक्टर एन-व्ही सर यांच्यावर बेस्ड होतं. मग त्यांचा मोशन क्लास पण भारी आहे. मग रेझोनन्स, मोशन, कोटा नाही. मला म्हणायचं होतं. पुण्यात गेलं तर क्लिवाल ट्युटोरियल ब्रँड आहे म्हणूया आपण. पुण्यातला टॉपचा क्लास आहे लक्षात घ्या. इचलकरंजीमध्ये आला तर संजय घोडावत, श्रद्धा, के-सी-पी मोठी-मोठी नावं आहेत. मग आता घेऊ कुठं ॲडमिशन? ओके. कुठं घेऊ ॲडमिशन? असा प्रश्न पडलाय तुम्हाला? पडलाय, पडलाय. मग कुठला तरी योग्य डिसिजन घ्यायचा आहे. बारामतीला जावा ना, तिथं सुद्धा तुम्हाला क्लासेस भेटतील. चैतन्य नावाचा क्लास आहे. आचार्य अकॅडमी आहे. खूप मोठे-मोठे क्लासेस आहेत. त्याचे रिझल्ट पण खतरनाक आहेत. कुठल्याही क्लासला व्हिजिट द्यायला म्हणजे जातोय आपण, तेव्हा बॅनरवर शेकडो मुलांचे फोटो आहेत, की ज्यांचं IIT मध्ये सिलेक्शन झालंय. चला क्लासेसचे रिझल्ट पण चांगले आहेत. मग एवढं असताना दरवर्षी मुलं डिप्रेशन मध्ये का जातायत? ओके. दरवर्षी हजारो मुलं तणावात का आहेत? याच्यावर डिस्कशन होणार आहे. पण निगेटिव्ह गोष्टी नको बोलायला. मला पॉझिटिव्ह गोष्टी हव्या आहेत. मला तुमचा IIT JEE ची तयारी प्रॉपर हवी आहे. मग त्याला सुरुवात कुठून केली आपण? क्लासेस शोधतोय आपण. व्हिजिट देऊन झालं ना सगळ्या क्लासेसला? नसेल तर नक्की द्या. नक्की द्या. बरं, तिथं तुम्हाला हे वाक्य ऐकायला मिळालं का? सीईटीला कशाला तुम्ही स्पेशली तयारी करायची वेळ आहे? जेईची तयारी केली की सीईटी होते आपोआप. जेईची तयारी केली की सीईटी सेपरेट करायची गरजच नाहीये. तुम्हाला असं सांगण्यात आलं, तर जर असं सांगण्यात आलं, तर लक्षात घ्यायचं ते एकदम बरोबर आहे. तुम्हाला असं वाटलं ना मी चुकीचं आहे म्हणेन, एकदम बरोबर आहे. पण IIT JEEची तयारी चांगली केली तर सीईटी सोपं जाणार आहे. पण IIT JEEची तयारीच मुलांची प्रॉपर होत नाही. नाही. तिथं मुलं कमी पडतायत. मग आपली मुलं कमी पडतायत. पडतायतच. प्रॉब्लेम कुठं होतोय? काय होतोय? आपली शिक्षण पद्धती जी होती 8, 9, 10 ला जो आपण अभ्यासाचा प्रकार ठेवला होता, तो सगळ्यात चुकीचा होता. बरं सर मग आता संपलं का? मग IIT JEE आम्हाला नाही जमणार का? तुम्ही आम्हाला डिमोटिव्हेट करताय. तुमचे JEEचे क्लासेस नाहीत. तुम्हाला सीईटीसाठी मुलं हवी आहेत ना, म्हणून तुम्ही असं सांगताय ना बाळांनो. असं नाहीये. माझ्या तर बऱ्याचशा स्टुडंटला असं वाटत असणार आहे बरं का. माझ्याकडे 8, 9, 10 ची मुलं आहेत ना, त्यांना मी नेहमी सांगतो, की बघा हा मुलगा टॉपर होता, जेईची प्रिपरेशन करत होता. नाही जमलं, आता तो सीईटी करतोय. मग मी त्यांना म्हणतो, तुम्ही पण सुरुवातीपासून सीईटी करा. पण मी तुम्हाला सांगू का, शॉकिंगली मुलांना असं वाटतं, की सर डिमोटिव्हेट करतायत, डिमोरलाईज करतायत. तर सत्य परिस्थिती मी मुलांना मी सांगतोय. आता मुद्दा असा आहे, तुम्ही Googleवर सर्च करा. कोटा ही सुसाईड कॅपिटल आहे. मला हा बेकार विषय तर घ्यायचा नव्हता. पण तसं किती घटना घडल्यात. अगदी गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी, दरवर्षी म्हणूया आपण. का मग ही आपली चांगली गोड, चांगली मुलं तणावात जाऊन असं टोकाचं पाऊल उचलतात? का? मी तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रातलाच एक टॉपचा क्लास आहे. मोठा ब्रँड आहे. ओके. तिथं तुम्ही जर हॉस्टेलमध्ये गेला, तर फॅन असे आहेत, की धक्का लागला तर खाली येतील. हो, हो, वाईट गोष्ट आहे. इमारतीच्या सगळ्या बाजूने जाळ्या लावल्यात. कन्स्ट्रक्शन कामात लावतील तशा. का? बोलायला नाही. मला बोलायचं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खिडकीच्या शेजारी हॉट वेल्डिंग केलेत. ह्या सगळ्या भयानक गोष्टी आहेत. इथं आपली मुलं तणावात का आहेत? कुठला तणाव? का आपण तणाव देतोय? IIT JEEत गेलंच पाहिजे का? आहे तणाव. ओके. कुठं तणाव येतोय? पालकांचा कुठं चुकतंय मी एका मिनिटात सांगतो बरं का. इथं चुकतंय कुठं? की कुणाचा तरी एकाचा मुलगा IITत गेलाय म्हणून आपल्या मुलानं पण IITच गेलं पाहिजे, ही पहिली गोष्ट चुकीची आहे. ही पहिली गोष्ट चुकीची आहे. बरं आता फार चुकीचा मुद्दा मी इथे उचलला होता. पण तो एक काय म्हणूया चिंताजनकच विषय आहे. अगदी लास्ट इयर सुद्धा इचलकरंजीत अशा घटना घडल्या होत्या. तुम्ही YouTubeवर सर्च करून बघा, की अक्षरशः मनाला वेदना होतायत. एवढी मुलं आपली तणावात आहेत. बरं यातून बाहेर पडायचंय. आता मी तुम्हाला सांगतो, मला
अतिशय आनंद होतोय हा व्हिडिओ बनवताना. का? याचं रिझन देतो. माझ्याकडं फिजिक्सची फॅकल्टी आहे. त्यांनी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा टॉपिक सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी y इक्वल्स टू a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हे एक्सप्रेशन शिकवलं. हो. इक्वेशन ऑफ काय म्हणूया आपण स्टेशनरी वेव्हज म्हणूया आपण किंवा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मुद्दा काय माहितीये का? मग मी मुलाला काय सांगितलं, चला आज हा टॉपिक झालाय ना, आजच्या आज फिनिश करूया. माझ्या इथं कसं आहे माहितीये का, की माझे ऑफलाईन लेक्चर झाल्यानंतर मुलं स्टडीला थांबतात. होय. मग मी त्यांना काय सांगितलं, आजपासून आपण असा प्रयत्न करायचा आहे. हे शिकवलं ना सरांनी आज? शिकवलंय ना? आपण याच्यावरचे क्वेशन्स पहिला एक्सरसाइजमध्ये शोधायचे आपल्या पुस्तकात. ट्राय करायचा. ते झालं, की सीईटीतले पी-वाय-क्यू शोधायचे. अगदी या टाइपचे प्रश्न शोधायचे. मग यात तुम्हाला पिरियड टाईम विचारतील, फ्रिक्वेन्सी विचारतील, वेव्हलेंग्थ विचारतील, एम्प्लिट्यूड विचारतील, वेव्ह व्हेलॉसिटी विचारतील, पार्टिकल व्हेलॉसिटी विचारतील. म्हणजे मी त्यांना सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केले आणि त्यांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतले. म्हणजे तुम्हाला सीईटी, जेईई किंवा नीटची प्रिपरेशन करायची असेल ना, फिजिक्सची भीती वाटते तुम्हाला, तर बेस्ट मेथड कुठली आहे? बेस्ट मेथड एकही एमसीक्यू सॉल्व्ह न करता सगळ्या एमसीक्यू आल्या पाहिजेत. फॉर्म्युले एवढे परफेक्ट पाहिजेत. सिरियसली फॉर्म्युले एवढे परफेक्ट पाहिजेत. मग तुम्ही कुठं मागं पडणार नाही बाळांनो. मग करताय का तुम्ही तयारी? नाही. तुमचं काय होतंय, की तुम्हाला असं मेन आपली मुलं मागं कुठं पडतायत बघा, की 10th स्टँडर्ड पर्यंत स्पून फीडिंग होतोय. करून घेतला जातोय अभ्यास. टार्गेट फिक्स आहे. अभ्यास दिलाय. तिला तेवढंच करायचंय, निवांत राहायचंय. परीक्षा आली की रट्टा मारायचाय. पडतात चांगले मार्क. संस्कृत आहे, हिस्ट्री जिओग्राफी आहे, मराठी आहे, इंग्लिशमध्ये पण आजकाल मुलं पैकीचे पैकी मार्क पडतायत. झालं, फुगा उडतो मार्कांचा. आणि तो 11वी-12वीत चालत नाहीये. मग माझं म्हणणं काय बघा तुमच्या लक्षात येतंय का बघा, की तुमची अभ्यासाची मेथड अशी पाहिजे, की तुम्ही पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला कुठलीही एमसीक्यू सॉल्व्ह स्वतःहून करता आली पाहिजे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, रिएक्शनचा पार्ट 10th पर्यंत नव्हता झाला. पण आता इतका परफेक्ट करायचा ना, कुठलीही रिएक्शन विचारली तर जमली पाहिजे पटकन. होय. नेम रिएक्शन असतात. खूप सोपे प्रश्न असतात. खूप सोपे प्रश्न असतात, की विचार करू नका एवढे सोपे प्रश्न असतात. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेईई प्रिपेअर करा. पण जेईई साठी प्रिपेअर करताना केवळ आणि केवळ अकॅडमीमध्ये एन-सी-ई-आर-टी मधून शिकवलं जातंय म्हणून आपल्या टेक्स्टबुककडे दुर्लक्ष करू नका रे बाळांनो. ती सगळ्यात मोठी चूक ठरते. मग तुम्हाला प्रश्न पडतो, सर अकॅडमीमध्ये दिवसभर क्लास असतो. ई देतायत प्रत्येक सब्जेक्टच्या. उद्या दाखवायचे आहेत. मग हे करताना मी हे केव्हा करायचं? मग इथेच तुम्ही चुकताय. मी काय सांगितलं, ही कन्सेप्ट शिकवली समजा तुम्हाला. जेईई आणि सीईटीसाठी कन्सेप्ट तर सेम आहेत ना. मग आपली चूक कुठं होते, की तुम्ही काय करताय, की जेईईचं लेक्चर चाललंय. पण हाच पोर्शन आपल्याला स्टेट बोर्डसाठी पण आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. समजा हा टॉपिक तुमच्या जेईईच्या ह्यात शिकवलाय. तर बघा ना आपल्या सिलेबसमध्ये कुठे आहे? विचारा शिक्षकांना, की आपल्या स्टेट स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये तो पॉइंट कुठे आहे? तो लगेच रिवाईज करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, जे शिकवलंय ते इमिडिएटली रिव्हिजन करायचे. ओके. आफ्टर 1 डे, आफ्टर 1 वीक, आफ्टर 1 मंथ. मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांकडून हे करून घेणार आहे. मुलांचे अतिशय आनंदी, कॉन्फिडन्स असणारे चेहरे मी बघितलेत. आता माझ्यापुढे एक मुलगा आलाय. तो कराडमधल्या एक फेव्हरेट क्लासमध्ये जेईईची प्रिपरेशन करत होता. नाही झालं, पण त्याने वेळीच निर्णय घेतला. 12thचा तो माझ्याकडे शिफ्ट झाला. तो समोर बसलाय. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, आज जेव्हा फिजिक्समध्ये आम्ही हे घेतलं ना, जेव्हा एमसीक्यू जमायला लागल्या, तेव्हा जो कॉन्फिडन्स मुलांच्या चेहऱ्यावर होता ना, तिथंच मला कळालं, की यश मिळालंय आपल्याला. भलेही या मुलांना 99.9 नाही मिळू देत, पण जे मिळणार आहेत ते बेस्ट असणार आहेत. मग असं असताना आपला मेन विषय आता भरकटला. जेईई करू दे का सीईटी? सांगतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, 8वी मध्ये तुम्हाला 8वी मध्ये हे सिम्बॉल होते का? होते. कुठल्या टॉपिक मध्ये होते आठवतंय का सांगा? कॉमेंट मधून सांगा मला. 8वी तुम्हाला ड्राय सेल होतं, त्यामध्ये कुठलं केमिकल असतं आठवतंय का सांगा? कॉमेंटमध्ये सांगा. 8वी तुम्हाला ॲसिड बेस थिअरी होती. 8वी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं. 8वी तुम्हाला प्रेशरमध्ये हेक्टोपास्कल असं युनिट होतं. हेक्टोपास्कलला ना एसआयमध्ये कन्व्हर्ट करा. हेक्टोला कन्व्हर्ट करा. येते का इमिडिएटली? नाही येत बऱ्याच मुलांची. 8वी तुम्हाला मास ऑफ प्रोटॉन होतं. किती आहे सांगा? मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन. 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला युजेस ऑफ आयसोटोप होतं. कुपार्ट 60, युरेनियम काय आयोडीन 131 आणि स्ट्रॉन्टियम हे सगळ्यांचे युजेस 9वी होतं. आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आठवतोय का? 9वीत तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आठवतोय का? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर नाही, लिनियर मोमेंट होतं 9th आठवतंय का? साउंड टॉपिक होता. लाईट, ऑप्टिक्स जे जेईईला आहे ते 8वी, 9वी, 10वी पासून झाले.
8वीला रिफ्लेक्शन होतं, 9वीला मिरर होतं, 10वीला लेन्स होतं. झालंय सगळं. नाही आठवत. नाही ना आठवत? जेईई कठीण आहे. जेईई कठीण आहे. आणि जेव्हा मनात प्रश्न येईल ना, जेईई करू का सीईटी? तर सीईटीकडे शिफ्ट व्हा. मी डिमोटिव्हेट नाही करत. मी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतोय. भलेही तुम्ही काहीही म्हणा. पण तुम्ही YouTubeवर दिनेश सर हे YouTube कम्युनिटीमध्ये सगळ्यात मोठं चॅनल आहे आणि सगळ्यात जेन्युइन आहे, सगळ्यात बेस्ट चॅनल आहे. दिनेश सरांच्या चॅनलवर व्हिडिओ सर्च करा, जेईई का सीईटी. तर सीईटी करत जावा असं ते सुद्धा सांगतील. आमच्या साताऱ्यात आकटे क्लासेस आहेत, दी बेस्ट क्लासेस आहेत. ते सर पूर्वीपासून सांगतात. जे जमतंय ते करा. काही चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला ना तुमची स्वप्न मोठी आहेत. तुमचं काही चुकीचं नाहीये. अशा वेळेस मी तुम्हाला एक सल्ला देईन. जेईसाठी अकॅडमी जॉइन करा. 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 पालक आता व्हिडिओ ऐकत असतील त्यांना सांगतो, पुन्हा पालकांना वाटतं की उद्या पुढे पोरग्यानं आपल्याला म्हणू नये, "मला जेईच करायचं होतं, सरांनी करून दिलं नाही, सीईटी करायला लावलं." असू दे. जेईसाठी एवढे एक काम करा, की कुठल्याही अकॅडमीत 2 वर्षाची फी एकदम भरू नका, रिफंड होत नाही. माझ्याकडं साताऱ्यातल्याच जेईच्या अकॅडमीतून मुलं आले 12th स्टँडर्डला. पण त्या अकॅडमीमध्ये त्यांना 12th ची फी भरावी लागली. प्लस त्या अकॅडमीचा ज्या कॉलेजशी टाय अप होता तिथं 12th ची सगळी फी भरावी लागली आणि पुन्हा माझी फी वेगळी भरावी लागली आणि माझं एक्सटर्नल त्यांना जे कॉलेज घ्यावं लागलं तिथेही फी भरावी लागली. किती नुकसान होतंय? किती नुकसान होतंय प्रचंड. तर मला तुम्हाला सजेस्ट करायचंय, की अकॅडमी जॉइन करा. जेईसाठी एफर्ट्स घ्या. नो डाउट घ्या. चांगली गोष्ट आहे. तुम्ही जेई करून दाखवू शकताय. पण ज्या क्षणाला वाटेल ना, नाही होत, वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा. काय त्यात कमीपणाचं मानू नका. मग आपल्या मुलांनी जेई करायचंच नाही का? करायचंच नाही का? करायचंय. मग सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? तुम्ही पालक जर हा व्हिडिओ बघत असतील, तर पालकांनी स्वतःत बदल केला पाहिजे. ओपन डेला माझ्याच मुलाला सगळ्यात जास्त मार्क पडले पाहिजेत, हा आईचा हट्ट असतो बऱ्यापैकी किंवा चांगले मार्क पडले पाहिजेत. ओके. मुलांचे मार्क पालक प्रतिष्ठेचा विषय बनवतायत. ही पहिली गोष्ट. त्यामुळे 8, 9, 10 पासून नुसता रट्टा मारायचा चाललाय. 5, 4 पहिली, दुसरी पासून रट्टा मारायचा चाललाय. कधी आपलं नॉलेज वाढणार? कधी आपण नॉलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार? मी तुम्हाला सांगतो माझ्या क्लासमध्ये मी 8, 9, 10 चे पण क्लासेस घेतो. पण 8, 9, 10 च्या कुठल्या पालकांना मी भेटतच नाही. माझे विचार बऱ्याच पालकांना पटतच नाहीत. माझं म्हणणं आहे 8, 9, 10 पासून नोट्स बनवल्या पाहिजेत. नोट्स. नोट्स म्हणजे प्रश्न उत्तरं नाहीत रे बाळांनो. नोट्स म्हणजे गिव्ह रिझन नाहीये. नोट्स म्हणजे डिस्टिंग्विश नाहीये. पालकांच्या अपेक्षा ते आलं पाहिजे मुलांना. तिथं मार्क पडले पाहिजेत. अरे मार्क पडतातच आहे चांगले, मार्क पडतातच. पण आपल्याला जेईची प्रिपरेशन करायची आहे ना, मग 8वी पासून एफर्ट्स घ्यायला पाहिजे होते. सगळे तुम्हाला सांगतो, आपल्या ब्रिज कोर्समध्ये मी किती क्वांटिटीची नावं घेतात बघा. लेंथ बघा मी काय सांगतोय. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, स्पीड, एक्सेलरेशन, लिनियर मोमेंटम, त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला हीट, त्याच्यानंतर किती स्पेसिफिक हीट, लॅटेंट हीट, हे सगळं आपल्याला 8, 9, 10th मध्येच झालेलं आहे. अजून भरपूर फॉर्म्युले आहेत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी सगळं झालंय. पण आपल्या मुलांना न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाहीत आणि आपण जेईची स्वप्न बघतोय. अरे 8, 9, 10 ला ते जाऊ दे. 10वीचा बोर्डचा पेपर बघा. सायन्सच्या पेपरमध्ये न्यूमेरिकलचं वेटेज 2 मार्काचं आहे. बाकी सगळी थिअरी आहे. सीईटीला, जेईला ते येणार आहे का? नाही न्यूमेरिकल्स पाहिजेत मला. स्टडी ऑफ साउंड 9th स्टँडर्डचा टॉपिक आहे. मी 4 न्यूमेरिकल एक्सरसाइजमध्ये 4. मी पावणे 2 तासाचं एक लेक्चर घेतो 9thच्या बॅचवर. मी ते प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो. त्यांना मी रेशो घ्यायला शिकवतोय. रेशो घ्यायला शिकवतोय, पण शाळेतल्या शिक्षकांना ते आवडत नाही. ही कुठली पद्धत? त्यांना ती मधली पद्धत पाहिजे. जी लेंदी आहे. मला शॉर्टमध्ये आन्सर पाहिजेत. मला पटपट कॅल्क्युलेशन पाहिजे. नाही शाळेत चालत. शाळेत पुस्तकातलं उत्तर ॲज इट इज पाहिजे. तुम्ही आठवा बघा शाळेतले शिक्षक म्हणतात 10वी पर्यंत डेफिनेशन मधला शब्द ना शब्द पुस्तकातला पाहिजे. जरा वेगळी डेफिनेशन लिहिल्यावर मार्क कट करणारे शिक्षक असतील, तर काय आपण जेईची अपेक्षा करायची मुलांकडून? रट्टा मारायला आपण लावतोय मुलांना. 10वी पर्यंत ही शोकांतिका आहे. मला ब्लेम नाही, नका करू. मी मी प्रयत्न करतोय, की मला इच्छा आहे, की आपल्या महाराष्ट्रातली जास्तीत जास्त मुलांनी जेईला जावं. मी सांगतो, तुम्हाला जेईची तयारी करायची असेल, तर YouTubeवर मॅथ्ससाठी इक्वेशन एक्स सगळ्यात बेस्ट चॅनल आहे. जेईसाठी सुद्धा महाराष्ट्रात भरपूर YouTube चॅनल आहेत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मग अकॅडमीत लाखो रुपये भरायची गरज नाहीये. तुम्हाला जेईत, आय-आय-टीत जायचं आहे ना, घरी बसून अभ्यास करा. हो, त्या अकॅडमीच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. अकॅडमीचा ट्रॅप मी एक्सप्लेन करतोय, की पहिले 3-4 महिने खूप सोपं शिकवायचं. जे ह्याला पटलंय त्यांनी कॉमेंटमध्ये प्लीज सांगा. तुमचे अनुभव शेअर करा, की आता बरीचशी मुलं जी 12वीतली ते व्हिडिओ बघतातच माझा. मी तुम्हाला सांगतो पहिले 3-4 महिने एकदम ईझी शिकवलं जातं. टेस्ट सोप्या दिल्या जातात. स्कोर तुमचा चांगला दिसतो. पालक 2 वर्षाची फी भरून मोकळे होतात.
पुन्हा स्टाफ चेंज होतो, स्पीडमध्ये शिकवलं जातं. नंतर पटापट पोर्शन क्लिअर केला जातो. बोर्डचं काही घेतलं जात नाही. लॉक टेबल 2 वर्ष शिकवलं जात नाही. बोर्डचं विचारायला पालक गेल्यानंतर शेवटच्या 2 महिन्यात घेणार आहे आम्ही बोर्डची असं सांगितलं जातं. उडवाउड तेही घेतलं जात नाही. मग बोर्डच्या तयारीच्या वेळेस मुलं बोर्डची तयारी करू का जेईई करू या द्विधा मनस्थितीत असतात. आणि त्यात आणखी नेक्स्ट जानेवारीपासून सीईटी पण येते. पहिला अटेम्प्ट जानेवारीतच होणार लक्षात घ्या आणि नेक्स्ट अटेम्प्ट हा एप्रिलमध्ये होणार. आहे का? मग ह्यातून या चक्रव्यूहातून बाहेर पडा. तुम्ही तुमचा अभ्यास वाढवा. क्लासेस शोधत बसू नका. YouTubeवर दी बेस्ट कंटेंट आहे. मला सगळ्यात जास्त आनंद होतो फिजिक्सवाला. त्यांनी जेईईसाठी जो कंटेंट दिलाय 4 ते 5,000 तुम्हाला मिळतोय. मग करा ना. मी तुम्हाला म्हणतो अकॅडमीला लाखो रुपये भरण्यापेक्षा बघा, अकॅडमीला लाखो रुपये भरण्यापेक्षा मी पालकांना सजेस्ट काय करतोय, की तुम्ही फक्त ₹20,000 खर्च करा 2 वर्षात. मग तुम्हाला अमन धतरवालचा पण कोर्स मिळेल, फिजिक्सवाल्यांचा पण कोर्स मिळेल, ई-सरलचा पण कोर्स घेऊ शकता. कॉम्पिटिशन मोहित त्यागी सर, दी बेस्ट शिक्षक आहेत ते सर. मोहित त्यागी सर्च करा YouTubeवर आणि मोहित त्यागींबरोबर एक फिजिक्सचे शिक्षक आहेत रे. मी शार्क टँक इंडियावर त्यांना बघितलं होतं. अरे, त्यांनी ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम शिकवलेत. मला कळाले. नाहीतर मी बघतच नव्हतो. मला भीती वाटायची. कारण हे शिक्षक आहेत. मग 10,000-12,000 खर्च करून सगळं मिळतंय ना. मिळतंय. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला कुणीही तयार नाहीये. कुणीही तयार नाहीये. लाखो रुपये भरून डिप्रेशनमध्ये जाऊन मग मुलं हे होतायत, तणावात जातायत. माझी इच्छा आहे, बघा मी बोललो त्यावर विचार करा. आय-आय-टी का सी डिसिजन सगळं तुमचं आहे. इच्छा आहे तर प्रयत्न करा 1 वर्ष जीव लावून प्रयत्न करा आणि यश मिळालंच पाहिजे. नाही होत तर सीईटीकडे वेळेही शिफ्ट व्हा. कारण सीईटीला हलक्यात घेऊ नका. सीईटी पण काही सोपी एक्झाम नाहीये. स्पीड टेस्ट आहे. जेईईमध्ये तुम्हाला टिपिकल येतंय तेवढं सोडवायचं आहे. वेळ आहे. एका प्रश्नाला 5-5 मिनिटं वेळ लावू शकता. सीईटीत 5 सेकंदात मला प्रश्न सोडवायचे आहेत. स्पीड टेस्ट आहे. दोन्ही एक्झामला एकाच पॅटर्नवर घेऊ नका. भलेही सिलेबस एकसारखा असेल, पण एक्झाम पॅटर्न वेगळा आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल, आमच्याशी बोलायचं असेल, सल्ला काही हवा असेल, तर 80 87 31 80 64 त्याचबरोबर आमचे नंबर अजून जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. कॉल नक्की करा. ऑल द बेस्ट.